विद्यार्थ्याने पंख्याला लटकून जीव देऊ नये म्हणून फॅनला सेफ्टी नेट लावली जाते आणि दुसरीकडे कोचिंग माफिया विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर स्वतःचा धंदा मोठा करत आहेत। दृष्टी IAS असो किंवा खान सरांचे कोचिंग फेक माहिती देऊन विद्यार्थ्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी सर्वच कल्प्रिट आहेत। कोचिंग माफियांची खुलेआम बॅनरबाजी चालते। शहरात मोठमोठे होर्डिंग्स लागतील, त्यात 500 विद्यार्थी आमच्या मेडिकलसाठी गेले, IIT टॉपर आमचाच आहे असा दावा करणारे तर बरेच माफिया दिसतील। विद्यार्थ्यांना IIT मेडिकल मिळो न मिळो पण यांच्या इथे शिकण्यासाठी 2 वर्षांची फी आधीच जमा करावी लागते आणि कोचिंग सोडल्यावर रिफंड तेही मिळत नाही। ऐकून शॉक बसेल पण पेपर लीक मध्ये सुद्धा यांचा हात असतो। एक्झाम सेंटर सोबत यांचे कनेक्शन्स असतात। यांच्या मनमानी कारभाराला आवरण्यासाठी सेंट्रल गाईडलाईन्स असून सुद्धा कायदेशीररित्या बंधनकारक नसल्याने कोचिंग माफिया याचा खूप फायदा घेतात। उल्लंघन केले तरी करोडो रुपये कमावणाऱ्या माफियांवर फक्त काही लाखांची फाईन लागते। कोचिंग क्लासेस रेग्युलेट करण्यासाठी कडक कायद्याची गरज आहे, पण हे विसरून सुद्धा चालणार नाही की कोचिंग माफियांचा बाजार वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे स्कूल एज्युकेशन सिस्टमचे फेल होणे आहे।